अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथून निघालेला श्री संत सद्गुरू गव्हाणे बाबा पायी दिंडी सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात श्री क्षेत्र पंढरपूरजवळ दाखल झालाय। ज्ञानेश्वर महाराज कराळे आणि आदिनाथ महाराज दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच हौसराव महाराज मगर यांच्या नेतृत्वाखाली दिंडीचा प्रवास पार पडत असून NTV न्यूज मराठी आणि टेमकर पाटील परिवाराच्या वतीने हौसराव महाराज मगर आणि पुष्पाताई महाराज जगताप यांचा सत्कार करण्यात आला। करंजी घाट येथील श्री संत सद्गुरू गव्हाणे बाबा समाधी मंदिरापासून गेल्या 16 वर्षांपासून सालाबादाप्रमाणे याही वर्षी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। दिवसभराच्या प्रवासात कीर्तन, प्रवचन, काकडा, भजन आणि हरिपाठ करत टाळ मृदुंगांच्या गजरात पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आतुर झालेले शेकडो वारकरी भक्तिभावाने सहभागी झाले आहेत। मशीला सोडलो मशीला पारलो गाडीला सोडलो मशीला पारलो गाडीला सोडलो असं कसं वेगळं या सोहळ्यादरम्यान NTV न्यूज मराठी आणि टेमकर पाटील परिवाराच्या वतीने हौसराव महाराज मगर आणि पुष्पाताई महाराज जगताप यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी दोन्ही मान्यवरांनी दिंडी सोहळ्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। माणसाने माणसासारखं वागावं आणि माणसाने माणूस होऊन जावं, मला वाटतं हाच संदेश आम्हाला सद्गुरू गव्हाणे बाबापासून मिळाला आणि तो परिसरामध्ये वारकरी संप्रदायाने त्याचा प्रचार प्रसार केला। आत्ताच आपण कीर्तनाच्या माध्यमातून ऐकलं, ते अंध होते पण ज्ञानाने खरोखर महाराज ते श्रेष्ठ होते, कारण मी स्वतः त्यांचा अनुभव घेतलेला आहे। म्हणून अशा संतांना मला असं वाटतं नमन केलं। देव ते संत निमित्त त्या प्रतिमा पाहायला गेलं तर ते माणसासारखे दिसतात, पण समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून ये लिंगा संत नवती जगा मानसा त्या सारिखी। मला वाटतं ही परंपरा अर्थात ही जबाबदारी 16 वर्षापासून आम्हाला जबाबदारी त्यांनी टाकली आणि स्वीकारायची संधी मिळाली। मला वाटतं हे सुद्धा आमचं भाग्यच आहे आणि म्हणून परिसरातून सगळ्या येणाऱ्या वारकऱ्यांना, नव्हे महाराष्ट्रातून सगळ्या चालणाऱ्या दिंड्यांना मी एकच विनंती करतो, आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होऊ नये याची सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे। आपल्या दिंडीत कुठल्या प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याचीही काळजी घेतली पाहिजे आणि लहाना थोरांना सांभाळून घेऊन चाललं पाहिजे याचीही काळजी घेतली पाहिजे। हेच तर वारी शिकवते ना, यापेक्षा दुसरं काय शिकवते वारी। आणि म्हणून जाता जाता एकच विनंती करतो, या विश्वामध्ये प्रत्येकाने काहीच नाही होता आलं तर पण त्यांनी वारकरी व्हावं एवढी सदिच्छा व्यक्त करतो। रामकृष्ण हरी। मी हरिभक्तीपरायण सौभाग्यवती पुष्पाताई जगताप महाराज, श्री संत गव्हाणे बाबा पायी दिंडी सोहळा करंजी घाट ते श्री क्षेत्र पंढरपूर असा हा सुंदर, सुशिक्षित आणि सुसंस्कृत असा हा दिंडी सोहळा पंढरीच्या दिशेने निघालेला आहे। या दिंडीला एकत्र करणारे, या सर्व गुणीजन मंडळींना घेऊन चालणारे दिंडी चालक आदरणीय श्री परशुराम आबा मराठे आणि या दिंडीचे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्तीपरायण श्री हंसराज महाराज मगर, या सर्वांच्या कुशल मार्गदर्शनाने आम्ही पंढरीला चाललो आहोत। का पंढरीला जायचं तर याचं एकच सुटसुटीत उत्तर आहे, ते म्हणजे माऊलींनी वारी केली म्हणून आपण ती करायची, तुकोबरायांनी वारी केली म्हणून आपण ती करायची। का वारी करायची? कारण वारीत माणसाने माणसाशी कसं वागावं हे शिकवलं जातं। आपल्याकडं खूप काही असलं तरी जमिनीवर कसं राहावं आणि काहीच नसलं तरी समाधानी कसं राहावं हे शिकवणारी वारी आहे आणि म्हणून आपण वारी करायची। कारण या संप्रदायाचे किंवा वारीच्या बाहेरचं जग जर पाहिलं
तर माणसांना एकमेकांचं जगणं सुद्धा मान्य नाही, पण कसं जगावं हे शिकवणारी हा वारीचा सोहळा आहे. असा हा सुंदर सोहळा पंढरीच्या दिशेने निघाला आहे. ही वारी म्हणजे वारकऱ्यांचा सण आहे आणि हा सण सगळे एकत्रितपणे आनंदात साजरा करत आहेत आणि आनंद घेत आहेत. आणि खरं आयुष्य आनंद कसा घ्यायचा ही वारी शिकवत असते. म्हणून आनंदाने हा सोहळा पंढरीला चालला आहे. अतिशय सुंदर उत्तम नियोजनात आमची वारी पंढरीला चालली आहे आणि आम्ही सगळे वारकरी, महिला माता भगिनी, सगळी पुरुष मंडळी सर्व एकत्रित आनंदाने पंढरीच्या दिशेने निघालेलो आहोत. या वारीच्या सगळ्यांना शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी. या श्री संत सद्गुरू गव्हाणे बाबा पायी दिंडी सोहळ्यात हौसराव महाराज मगर, पुष्पाताई महाराज जगताप, संपत महाराज दानवे, परशुराम मराठे, बाबा पाटील खरसे, बंशी सेठ मराठे यांच्यासह मराठवाडी, हरेवाडी, जामकोडगाव, करंजी आणि केळपिंपळगाव परिसरातील शेकडो भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले असून टाळमृदुंगांच्या गजरात आणि विठू माऊलीच्या जयघोषात पंढरपूरमध्ये दाखल झालेत. प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, श्री क्षेत्र पंढरपूर, सोलापूर.